बदलापूर शहरात सोनिवली येथील स्मारकामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पाडला जातोय. आज वर्षावस आणि याच निमित्तानं त्याचं महत्त्व लक्षात घेत खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय. सोनिवली येथे स्मारक या ठिकाणी आपण बघत असाल तर अनेक भंते जी इथे आहेत त्यांच्याच माध्यमातून हा उपक्रम पार पडतोय आणि विविध झाडं फळझाडं जी आहेत ती या ठिकाणी लावली जात आहेत. अर्थात आपण बघत असाल तर एकंदरीत सोनिवली स्मारक या ठिकाणी विविध कार्यक्रम वर्षभर पार पडत असतात. प्रत्येक सणाला या ठिकाणी काही ना काही विविध कार्यक्रम पार पडत असतात आणि या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सुधाकरजी जाधव यांच्यावर खरं तर ही जबाबदारी असते आणि बोलू देत ना मला प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण अर्थात आज वर्षावासानिमित्त म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम पार पडतो. काय सांगाल काय सर्वांचं प्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत. आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भव्य अशा स्मारकात आपण सर्व बघतोय का अनेक आता वास्तू या ठिकाणी उभ्या झालेल्या आहेत. या वास्तूचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. हे स्मारक सांस्कृतिक केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून विविध असे कार्यक्रम राबवले जातात. तसेच आजचा हा वर्षावास मालिकेचा कार्यक्रम सुद्धा आपण राबवत आहोत. परंतु या ठिकाणी आपण बघतो की या परिसर 5 एकर मध्ये आहे. या 5 एकर मध्ये अनेक पद्धतीनं पिंपल असो अनेक अशा ऑक्सिजन देणारे वृक्ष या ठिकाणी लागवड झालेले आहेत आणि त्याचा उपयोग या ठिकाणी या परिसराला होत आहे. ऑक्सिजन युक्त असा परिसर झाल्यानंतर या ठिकाणी या परिसराला भेट देण्यासाठी अनेक लांबून लोक येतात. असं नव्हे तर परदेशातून सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात. अशा या स्मारकात ज्यावेळी आम्ही बसलेला असतो त्यावेळी विविध असे सर्व लोकांच्या आम्हाला काही सूचना असतात आणि ते महत्वाची सूचना या ठिकाणी आलेली होती का या परिसरात सर्व जी झाडं आहेत वृक्ष आहेत ही सर्व हवा देणारी किंवा शोची आहेत. परंतु या ठिकाणी पशु पक्ष्यांसाठी किंवा फळझाडं असावीत असा या ठिकाणी बऱ्याच लोकांचा ज्यावेळी आम्हाला सूचना आल्या आणि या सूचनेचा आमचे सहकारी असणारे झोडगे साहेब यांनी ते फार मनावरच घेतलं का आपण ही संकल्पना खरं तर प्रत्यक्षात अंमलात आणलीच पाहिजे आणि या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलं का आपण सर्वांना तसं आपण समजावून सांगूया आणि जे लोक येत होते त्यांना ते तशा पद्धतीने समजावून सांगत होते का या ठिकाणी आपण अशा पद्धतीने झाडं लावूया आणि झाड लावण्याचा जो प्रकार आहे का झाडं लावली पाहिजेत परंतु जगवली सुद्धा पाहिजेत. त्या दृष्टिकोनात तशी ती झाडं असावीत तशी ती त्याची संगोपन केलं जावं या दृष्टिकोनातून मग त्याच वेळेला असं ठरलं का आणि सर्व लोकांची इच्छा होती का आमचं काहीतरी त्यात हातभार असला पाहिजे आणि त्यांचं योगदानासाठी आम्ही ठरवलं का आपण ज्याला वृक्ष द्यायचे त्यांनी आपण तशी नोंद करावी आणि आज या ठिकाणी आपण बघतोय का 21 लोकांनी तशी नोंद केली आणि आता यानंतर लोकांची रांगच लागणार आहे. अशा पद्धतीने आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी सर्व दानदात्यांना धन्यवाद देईल का आपण हे कार्य आहे हे खरं आज आता ती झाडं आपल्यात काय म्हणतात डोळ्यात देखत मोठी होतील. पशु पक्षी ज्यावेळी त्या झाडाचा उपयोग करतील ते फळं खातील ते या ठिकाणी चिवचिवाट करतील आणि तोच खरा तुमच्यासाठी आनंदाचा क्षण असला तो एक पुण्याचं कर्म आहे आणि म्हणून सांगतो का वर्षावास मालिकेनिमित्त आपण पुण्यकर्म जे करायला घेतलो हे फार मोठं पुण्यकर्म आहे आणि अशाच पद्धतीनं आदरणीय आमदार कथोरे साहेबांनी जो संकल्प केलेला तो पूर्णत्व नेण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.
कसं वाटतं? आज आपण पाहतोय बोला ना तुमचे. वर्षावासाच्या पवित्र अशा या महिन्यामध्ये वृक्षरोपणाचा एक उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवला जातो. कशा प्रकारे एकंदरीत ताई आहे ना? इथे जो वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम केलेला आहे तो फार स्तुत्य कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाने पण याची जाणीव ठेवायला पाहिजे की झाडं जगली तर आपणही जगू, चांगलं प्राणवायू मिळेल, पशुपक्ष्यांना चांगल्या प्रकारे खाद्य सुद्धा मिळेल, अशा प्रमाणे ही फळझाडं लावलेली आहेत आणि हे जे झाडं लावली ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वृक्षरोपणाचा एक चांगला उपक्रम राबवला गेलाय. कशा प्रकारे माहिती द्या. आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मारकात आम्ही विविध कार्यक्रम राबवतच असतो. त्यामधील हा एक वृक्षारोपणाचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे सर्वांनी ऐकलंच असेल. तर त्याचा अर्थ असा आहे की जसे आपण आपल्या नातेवाईकांची काळजी घेतो तसंच जेवढे लोक झाडं लावणार आहेत तेवढ्यांनी आपल्या नातेवाईकांसारखी आपल्या झाडाची काळजी घ्यायला पाहिजे. हॅलो, सर्वांना आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो उपस्थित राहिल्याबद्दल. आदरणीय आमदार कार्यसम्राट किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतून आज या बदलापूर वेस्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार झाले. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला, मी स्थानिक असल्या कारणाने. कारण महापुरुषाचं काय एक स्थान इथेशी होतंय आणि ते डोळ्यात एकच बघायला मिळतंय. अशा या वास्तू तयार होत असताना विस्तारित गार्डन एक इथेशी तयार नियोजन केलं होतं. गार्डनचं काम माझं स्वतःचं असं की मी BSc हॉर्टिकल्चर लँडस्केप गार्डन डिझाईनची कामं करत असल्या कारणाने माझी एक इच्छा होती की महापुरुषाच्या सानिध्यात एक छोटासा का होईना पण एक काम करायचं आणि ते एक सेवा म्हणून करायचं. माझ्या परिसरात हे असंख्य झाडं गार्डन तयार झालंय, हे मी एक व्यावसायिक तत्वावर का होईना पण ते मी स्वतः केले त्याचा मला आनंद आहे. आणि ही जी सावलीची झाडं भरपूर झाली आहेत, पण आता ह्या दात्यांच्या माध्यमातून आजच्या ह्या कार्यक्रमात नियोजनानुसार फळझाडांचं नियोजन केला पाटील साहेबांनी, तर त्यांना मी पण सुद्धा खूप धन्यवाद दिलं आहे का चांगलं नियोजन केलं की जेणेकरून एक आता जी बरीच जागा आहे ती तशी फळझाडं झाली तर साहजिकच त्या ठिकाणी पशु पक्ष्यांचं एक सानिध्य वाढेल आणि फळझाड आहेत तर प्रत्येकाला आवड वाटेल की तिथे जाऊन पाणी घालावं का फळ झालं तर आपण एक फळ आपल्याला खायला मिळेल, याचा हा एक उपभोग प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. आणि अशा ठिकाणी असे उपक्रम होतात त्याबद्दल मी सुधाकर पाटील साहेब यांना खूप धन्यवाद देतो का त्यांनी सुरुवाती बसून का इकडं रस्त्याने जाताना कोणी नजर सुद्धा फिरत नव्हतं, पण आज हे सगळं नंदनवन झालंय. ह्याचं श्रेय एक सिंहाचा वाटा सुधाकर पाटलांना जातोय माझ्यातर्फे. मी एक वैयक्तिक त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सगळ्यांनी याची दखल घेतली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. अदृश्य वंदन. या ठिकाणी माननीय आमदार किसन कथोरे यांच्या सौजन्याने प्रयत्नाने या ठिकाणी एक स्मारक उभारलेलं आहे. हे स्मारक म्हणजे बदलापूरसाठी एक पर्वणी आहे आणि या माध्यमातून स्मारकाच्या माध्यमातून आपण वृक्षारोपण काम करतोय. वृक्षारोपण म्हणजे काय? वृक्ष म्हणजे मोक्ष. तुम्ही जरी गेले दिवंगत झाले ते झाडारूपाने आपण जिवंत असतो. आपल्या त्या झाडाने दिलेला श्वास हा प्रत्येक माणसाला मिळतो, ऑक्सिजन, म्हणजे आपणच जिवंत आहे असं निश्चित होऊ शकतो. प्रत्येकाने वृक्षारोपण लावावं आणि या ठिकाणी सर्वांनी मदत करावी हीच विनंती. खरं म्हणजे मी आज जाधव गुरुजींचेच खूप म्हणजे आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा इथे झाड लावायचा एक म्हणजे चान्स मिळालाय. कारण आज आता वर्षावास सुरू आहे, वर्षावास मध्ये आपण दान हा प्रकार हा करतो, पण वृक्षदान म्हणजे ही कल्पना खूपच छान होती आणि आत्ताची खूप काळाची गरज आहे वृक्ष लावणं. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे का होईना आम्हाला तो आनंद मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात आपण बघत असाल तर वाढतं तापमान लक्षात घेत
एकंदरीत हा उपक्रम राबवला जातोय. निमित्त जरी वर्षावासाचा असला तरी सुद्धा सुधाकर जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जो आहे तो बदलापूर सोनिवली या परिसरामध्ये राबवला जातोय. आपण बघत असाल हा प्रिमायसिस आहे, त्या ठिकाणी विविध ठिकाणी आता झाडी लावली जाणार आहे. फक्त लावली झाडं जाणार नाही तर त्याचं संवर्धन सुद्धा यापुढे केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टिप मराठी.